श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सतत अपमान करणाऱ्यांनो थांबा, तुमचाही एक दिवस असा येईल. प्रत्यक्षात आपण तरी किती अपमान सहन करायचा. आपलासुद्धा देह हा प्रत्यक्षात बघा आर्थिक, मानसिक, त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो आजारपणामध्ये, टेन्शनमध्येच आहे ना. लोक आपला अपमान करत आहेत, मग आपली वागणूक, आपल्यामध्ये आपला स्वभाव हा नक्कीच बदलला पाहिजे. कधी कधी आपल्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काही लोक फक्त आपला अपमान करायला जन्मलेले आहेत. ते तुमचं मन दुखावतात, पण स्वतःला नेहमी बरोबर सांगत असतात की मीच खरा आहे. आणि आपला अपमान असा नाही करणार जिथे आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपमध्ये सर्वांसमोर करणार. मग ज्यावेळी आपल्या समोर, आपल्या मित्रांसमोर किंवा आपल्या नातेवाईकांसमोर जर आपला अपमान केला तर आपण शांत राहू का हो? आपल्याला राग येणारच ना. मग आता तो राग त्याच्यावर जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर लोक सुद्धा आपल्याला हसतील ना. आपल्या ग्रुपमधले सर्व मुलं मुली हसतीलच ना. मग त्यावेळी आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे. आपला अपमान करत आहे ना, मग त्यावेळी शांत राहणं का गरजेचं आहे? कारण बघा, त्यांना फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवायचं असतं. पण आज आपण त्यांना बघा प्रत्यक्षात त्यांची जागा दाखवू. मग आता त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी त्यांना उत्तर देणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपण जर शांत राहिलं तर प्रत्यक्ष समोरची व्यक्ती सुद्धा शांत होईल. आपण जर परत बोलायला गेलो तर अजून शब्द बघा वाऱ्यासारखे आपल्या आजूबाजूला घुमत राहतील. शांत पद्धतीने ऐकलं, या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं, बघा राग आलेला राग निघून सुद्धा गेला. पण एखाद्या शब्दावरून बघा संपूर्णपणे काय होतं? वादामध्ये रूपांतर होतं. मग आता ज्यांनी अपमान केला आता त्यांना तर उत्तर देणं गरजेचंच आहे. मग तिथल्या तिथे जर आपण अपमान करण्याचा प्रयत्न करण्याचा धाडस दाखवलं तर काय होईल? समर्थ म्हणाले, प्रत्येकाला वाटतं आपणच श्रेष्ठ आहोत, परंतु अपमान करणाऱ्याला शांत राहून जमत नाहीये. शब्दात आरसा दाखवा. कधी कधी शांत राहणं हे समजूतदारपणाचं नव्हे तर कमजोरीचं लक्षण ठरतं. जे लोक सतत तुम्हाला कमी लेखतात ना किंवा तुमचा अपमान करतात, अशा वेळी एक स्पष्ट भूमिका म्हणजे त्यांना स्वाभिमानाने उत्तर देणं गरजेचं असतं. ते उत्तर तुम्ही रागाने जर दिलं तर त्याचा उपयोग होणार नाहीये. आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. आणि बोलताना सुद्धा शब्द जपून वापरले पाहिजेत. त्यांना त्यांच्या शब्दाची ताकद काय आहे, मर्यादा काय आहेत हे जर समजून किंवा बोलून दाखवलं तर नक्कीच ते कायमचे शांत होतील. म्हणून लक्षात ठेवा, योग्य ठिकाणी योग्य वाक्य आणि त्याचप्रमाणे मौन राहण्यापेक्षा जास्त प्रभावी. प्रत्येकाला वाटतं एखाद्याने कार्य केलं की त्याची स्तुती करतात, एखाद्याने कर्म वाईट केले की त्याला सुद्धा बोलतात किंवा एखादा टोमणा मारतात, परंतु त्यांना सुद्धा अचूक उत्तर द्या. कारण बघा, ज्याप्रमाणे आपण विचार करतो, उत्तर दिलं की समोरची व्यक्ती पुढच्या वेळी बोलण्याआधी दोनदा विचार करेल. लक्षात ठेवा, शांत बुद्धीने दिलेला प्रत्युत्तर
हे रागाने दिलेल्या उत्तरापेक्षा कितीतरी जास्त प्रभाव टाकतं. आपण जर त्याला त्याची जागा दाखवली, त्याला बोललो समजूतदारपणाने, तर पुढच्या वेळी तो नक्कीच विचार करेल की नाही. जर रागाने बघा आपण एखाद्याला बोललो, तो अजून आपल्याला राग आणण्यासाठी 2-3 शब्द बोलेल. म्हणून विचार करा, दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वासाने बघा, प्रत्यक्षात नजरेला नजर द्या. कारण बघा, आपल्याला असं वाटतं की मी शांत राहिलो तर दुर्बलता, मला कमीपणा, पण नाहीये. हेच तर खरं ताकदीचं प्रतीक आहे. जे लोक तुम्हाला कमी समजतात ना, किंवा घाबरवायचा प्रयत्न करतात, त्यांना तुमची नजरच उत्तर असते. म्हणून आत्मविश्वासाने उभं राहा. खरी ताकद ही तुमच्यामध्ये आहे. समोरच्याला मग शब्द सापडायला वेळ लागतो. मग त्याचा अहंकार तोडण्यासाठी तुम्हाला शांत राहणं नेहमी योग्य आहे. कारण बघा, त्यांच्या प्रत्येक अपमानाची आपण नोंद ठेवली पाहिजे, पण शब्दांनी नाही, यशाने तुम्हाला प्रत्यक्षपणे दाखवायला हवं. ती व्यक्ती का बोलली, कशामुळे बोललेली आहे, ज्या प्रकारे आपले कार्य कमी पडलेले आहेत किंवा आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, तर प्रत्यक्षात त्या कृतीतून, त्या कार्यातून त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. जर आपण एखादी परीक्षा देत असू आणि बघा, आपण त्या परीक्षेमध्ये सामोरं जाण्यासाठी आपला आत्मविश्वास कमी असेल आणि आपल्याला जर कोणी बोललं किंवा आपल्याला कधी कमी मार्क पडले, तर पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला बघा, जास्त मार्कसाठी किंवा त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करून त्यांना दाखवायचं आहे. म्हणून यशाच्या आड लपू नका. त्या दृष्टीने जर आपण विचार जर केला, अपमान करणाऱ्यांना आपण आपली जागा बरोबर दाखवत असतो, परंतु शेवटी तुमची प्रगती पाहूनच लोकांना समजतं. ज्याप्रमाणे अपमानाला बघा प्रत्यक्षात जागा नाहीये, त्याचप्रमाणे सतत तुमचा जर अपमान होत असेल तर वाद करणं थांबवा. प्रत्येक वेळी प्रत्येकाला उत्तर देणं अपेक्षित नाहीये. कधी कधी वाद होतो, आपल्या मित्रांसोबत होतो, केव्हा केव्हा बघा ओळखीचे नसतात तेव्हा सुद्धा होतं, परंतु शांत राहणं प्रत्येक वेळी योग्य आहे. म्हणून जेव्हा समोरचा माणूस सतत सीमारेषा ओलांडतो ना, तेव्हा एक ठाम नजरच पुरेशी असते. ती नजर अशी असावी की त्याला तुमचा राग नव्हे तर आत्मविश्वास जाणवला पाहिजे. खऱ्या ताकदीला ओरडण्याची गरज नाहीये, तर ती शांतपणे उभं राहण्याची तिथे गरज आहे. कारण एखाद्याला उर्मट शब्द किंवा उर्मट वर्तन जर बोलण्याचा प्रयत्न केला, तर तिथे काही आपलं उरणारच नाहीये. म्हणून आपल्या प्रत्यक्षात शैलीतूनच उत्तर द्या, जेणेकरून प्रत्यक्षात त्या हुशारीने आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे. ज्यात शब्द कमी पण अर्थपूर्ण बोललं गेलं पाहिजे. तुमचा जर अपमान होत असेल तर अपमान का होतोय याचं कारण आपण शोधलं पाहिजे. संयम राखणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा वाद होत असतात, म्हणून का बोलणं बंद होतं का? नाहीये. आपण ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या बघा, आपले वर्गमित्र, आपल्या वर्गमैत्रिणी आपला अपमान करत असतात, म्हणून उद्यापासून शाळा बंद का? नाहीये. ज्या कारणांवरून बघा आपल्याला बोलत आहेत ते कारण स्पष्ट करणं गरजेचं आहे. जिथे आपण ऑफिसला जात आहोत, जिथे आपण कंपनीमध्ये काम करत आहोत, तिथे सुद्धा आपल्याला बोलतात, टॉर्चर करतात, आपला अपमान करत असतात, म्हणून उद्यापासून ऑफिसला जाणं बंद का? नाहीये. तर प्रत्यक्षात आपल्याला आपल्या वर्तनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्यक्षात स्वतःमध्ये जर बदल करण्याचा प्रयत्न केला ना, तर समोरची व्यक्ती अपमान करताना बघा 10 वेळा विचार करेल, या व्यक्तीला बोलायचं की नाही बोलायचं.
आणि जर तुम्ही बघा शब्दाला शब्द जर वाढवत गेलात ना, मग तुमची बघा प्रत्यक्षपणे जागा कमी होईल. म्हणजेच काय, जेवढं तुम्ही कमावलेलं आहे तेवढं तुम्ही गमावून बसाल. म्हणून विचार करा. आपण आपल्या जागेमध्ये उत्तम रीतीने पुढे जायचं आहे. मग त्यासाठी बघा किती त्रास झाला तरी चालेल, कारण प्रत्यक्षात आपल्या कार्यातून आपल्याला चोख उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.